भगवान विष्णूंचा 7वा अवतार भगवान राम धर्म, धार्मिकता, सत्य आणि सद्गुण यांचे विचार, यांचे आदर्श म्हणून पूजनीय आहेत. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणात त्यांच्या पृथ्वीवरील जीवनाचे तपशीलवार वर्णन आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पृथ्वीवरील त्यांच्या जीवनाचा कालखंड, कालावधी केवळ विशिष्ट घटनांनीच नव्हे, तर धार्मिकता स्थापित करण्यात आणि आदर्श राजा आणि योद्ध्याचे जीवन जगण्यात यांच्या भूमिकांनी देखील चिन्हांकित केल्या आहे. पृथ्वीवरील त्यांच्या काळाचा इथे एक व्यापक असा तपशील देखील आहे. भगवान श्रीराम यांचा जन्म आणि सुरुवातीचे जीवन कसे होते. भगवान श्रीराम यांचा जन्म कोसल राज्याची राजधानी असलेल्या अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौसल्याच्या पोटी झाला. त्यांचा जन्म 4 युगांपैकी दुसऱ्या युगातील त्रेतायुगात झाला. धर्मग्रंथानुसार भगवान श्रीरामांचा जन्म त्यांच्या वडिलांनी संतती प्राप्तीसाठी यत्न केल्यानंतर झाला. ते 4 पुत्रांपैकी ज्येष्ठ होते. त्यानंतर भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे होते. भगवान श्रीरामांचा जन्म माघ महिन्यातील नवमीच्या दिवशी म्हणजेच 9व्या दिवशी झाल्याचे असे म्हटले जाते. सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण त्यांचे कसे होते, तर भगवान श्रीरामांचा राजवाड्यात एक आदर्श राजकुमार म्हणून ते वाढले होते. त्यांना धनुर्विद्या, राज्यकारभार आणि अध्यात्म यासह विविध विषयांमध्ये व्यापक शिक्षण मिळाले. त्यांचे गुरु ऋषी वशिष्ठ आणि त्यांचे वडील राजा दशरथ यांनी त्यांना सद्गुण आणि सेवाभावाचे जीवन कसे जगायचे हे शिकवले. राम धनुर्विद्येतील त्यांच्या अतुलनीय कौशल्यासाठी, सत्याबद्दलच्या त्यांच्या भक्तीसाठी आणि ज्येष्ठांप्रती असलेल्या त्यांच्या आदरासाठी ओळखले जात होते. त्यांनी त्यांचे बालपण अयोध्येत घालवले, जिथे त्यांना सर्वांनी प्रेम आणि प्रशंसा केली. भगवान श्रीरामांचा माता सीतेशी लग्न आणि सुरुवातीचे साहस कसे होते, तर माता सीता यांच्याशी विवाह. मिथिलाचा राजा जनक यांची कन्या सीता स्वयंवरात सहभागी झाल्यावर भगवान श्रीरामांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण असे वळण आले. स्वयंवरादरम्यान भगवान श्रीरामांच्या पराक्रमी शिवधनुष म्हणजे भगवान शिवाचे धनुष्य यशस्वीरित्या तोडले. असा पराक्रम जो इतर कोणताही राजपुत्र साध्य करू शकला नाही. परिणामी सीतेचा त्यांच्याशी विवाह झाला. ते नवविवाहित जोडपे म्हणून अयोध्येत परतले आणि धर्माच्या पहिल्या परीक्षा सुरू झाल्या. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात भगवान राम आणि माता सीतेला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. भगवान श्रीरामाचे त्यांच्या पत्नी सीतेवरील प्रेम आणि धर्माप्रती असलेली त्यांची वचनबद्धता यांची कसोटी लागली, ज्यामुळे त्यांच्या जीवनातील परीक्षा आणि संकटाचा पाया रचला गेला. वनवास आणि भगवान श्रीरामांच्या परीक्षांची सुरुवात झाली. 14 वर्षाचा वनवास भगवान श्रीरामांना अयोध्यातून 14 वर्षांसाठी वनवास देण्यात आला. तेव्हा त्यांच्या आयुष्यात नाट्यमय असे वळण आले. हा वनवास त्यांच्या सावत्र आई कैकेयीने रामाच्या जागी तिचा मुलगा भरताला राजा बनवण्यासाठी मागणी केल्यामुळे झाला. राजा दशरथ कैकेयीला दिलेल्या वचनाचे बांधील होते आणि अशा प्रकारे भगवान श्रीरामांना जरी सिंहासनाचा योग्य वारस असला तरी त्यांच्या वडिलांचे वचन पाळण्यासाठी त्यांनी वनवासात त्यांना जावे लागले. पण त्यांचे वनजीवन 14 वर्षाच्या वनवासात राम आणि पत्नी सीता त्यांचा विश्वासू भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत होते. ते अयोध्या सोडून भारतातील जंगलात राहून अरण्यात गेले. भगवान श्रीरामांना वनवास विविध साहसांनी आणि राक्षस आणि पौराणिक प्राण्यांशी झालेल्या भेटींनी भरलेला होता. सीतेचे अपहरण झाले. भगवान श्रीरामांना शोध सीतेसाठी सुरू झाला. रावणाने सीतेचे अपहरण केले. भगवान श्रीरामाच्या वनवासातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे लंकेचा राक्षस राजा रावणाने सीतेचे अपहरण केले. रावणाने सीतेचे अपहरण केले आणि रामाचा आत्मा तोडण्यासाठी तिला लंकेत नेले. या घटनेने भगवान श्रीराम आणि रावण यांच्यातील महायुद्धाची पायाभरणी केली. माता सीतेला वाचवण्यासाठी रामाचा शोध सुरू झाला. भगवान रामाने वानर राजा सुग्रीव, वानर, हनुमान आणि इतरांसह त्यांच्या मित्रांच्या मदतीने सीतेला वाचवण्यासाठी एक धोकादायक प्रवास सुरू केला. या प्रवासामुळे रामाने युती केली. समुद्र ओलांडून लंकेला जाणारा पूल बांधला, ज्याला रामसेतू आपण म्हणतो किंवा आदमचा पूल असे देखील म्हणतात. आणि शेवटी रावण आणि त्याच्या सेनाविरुद्ध महायुद्धात सहभागी झाले. रावणाशी युद्ध आणि सीतेची सुटका झाली. लंकेतील जे युद्ध आहे तर भगवान श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्ध हे पौराणिक कथांमधील एक सर्वात महाकाव्य
आणि वैश्विक घटनापैकी एक होते. भगवान श्रीरामाने त्यांच्या वानरांच्या म्हणजे वानर योद्ध्यांच्या सैन्यांच्या मदतीने लंकेच्या भव्य युद्धात रावणाच्या सैन्याविरुद्ध लढा दिला. हे युद्ध अनेक दिवस चालले, ज्यामध्ये वीर पराक्रम, देवी हस्तक्षेप आणि तीव्र युद्ध यांचा समावेश होता. रावणाचा मृत्यू. शेवटी रामाने एका शक्तिशाली बाणाने रावणाचा वध केला, जो रावणाच्या हृदयावर आदळला. अशा प्रकारे राक्षस राजाच्या अत्याचाराचा अंत झाला आणि सीतेला वाचवले. हा रामायणातील एक महत्त्वाचा क्षण होता, जो धर्माच्या अधर्मावर अनीतीवर नीतिमत्तेचा विजय हा दर्शवतो. भगवान श्रीरामाचे अयोध्येत पुनरागमन झाले आणि राजा म्हणून राज्याभिषेक झाला. अयोध्येला श्रीराम परतले. रावणाचा पराभव आणि सीतेच्या सुटकेनंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले, जिथे रामाचे राजा म्हणून स्वागत करण्यात आले. त्यांच्या परत येण्याने आनंदित झालेल्या अयोध्येतील नागरिकांनी त्यांचे आगमन मोठ्या उत्साहात साजरे केले. रामराज्य, अयोध्येवरील रामाचे राज्य हे आदर्श शासन पद्धती मानले जाते, ज्याला रामराज्य म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कारकिर्दीत राज्यात शांती, समृद्धी, न्याय आणि नीतिमत्ता प्रस्थापित झाली. त्यांनी शहाणपणाने राज्य केले आणि त्यांच्या शासनाच्या प्रत्येक पैलूमध्ये धर्माचे पालन केले झाले याची खात्री केली. भगवान श्रीरामांच्या आयुष्यातील नंतरची जी काही वर्ष होती आणि त्यांचे प्रस्थान. राजा झाल्यानंतर श्रीरामाचे जीवन कसे होते, तर अनेक वर्षे राज्य केल्यानंतर भगवान श्रीरामाचे जीवन आणि राज्य पुन्हा आव्हानांनी परीक्षा घेत होते. त्यांच्या धर्मनिष्ठेमुळे कधीकधी कठीण निर्णयसुद्धा त्यांना घ्यावे लागले, जसे की सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवण्यात आले असले तरी तिच्या पवित्रतेबद्दल सार्वजनिक शंका असल्यामुळे तिला हद्दपार करणे. लव आणि कुशचा जन्म. सीतेच्या वनवासानंतर तिने रामाचे जुळे पुत्र लव आणि कुश यांना जन्म दिला. हे पुत्रानंतर त्यांच्या वडिलांशी पुन्हा एकत्र येतात आणि राम त्यांना आपले वारस म्हणून स्वीकारतो. भगवान रामाचे प्रस्थान कसे झाले. भगवान रामांच्या पृथ्वीवरील काळाचा अंतिम समारोप तेव्हा होतो, जेव्हा ते त्यांच्या पार्थिव अवताराचा अंत करण्याचा निर्णय घेतात. रामायणानुसार अनेक वर्षे राज्य केल्यानंतर ते आणि त्यांचे भाऊ शरयू नदीत प्रवेश करतात, जेथे त्यांनी त्यांचे पार्थिव रूप सोडून त्यांच्या दिव्य निवासस्थानी परतले. ही घटना पृथ्वीवरील त्यांच्या जीवनाचा अंत आणि भगवान विष्णू म्हणून त्यांच्या दिव्य स्थितीत परत येण्याचे चिन्हांकित करते. भगवान रामांचा पृथ्वीवरील वास्तव्याचा कालावधी काय होता, तर ग्रंथानुसार भगवान श्रीराम पृथ्वीवर एकूण 11,000 वर्षे राहिले, किंवा काही ग्रंथ सुमारे 11,000 ते 12,000 वर्षे सूचित करतात. हा जो कालावधी आहे त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या दिव्य स्वरूपात परत येईपर्यंत त्यांचे जीवन व्यापतो. कालक्रमात हे समाविष्ट आहे. अयोध्येतील बालपण आणि सुरुवातीचे जीवन त्यांचे कसे होते, तर राजकुमार म्हणून घालवलेले त्यांचा आयुष्याचा पहिला भाग, 14 वर्षे वनवास, भगवान श्रीरामांचा वनवास, जेथे त्यांना अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागले. अयोध्येला परतणे, राजा म्हणून त्यांचे राज्य, ज्याच्या दरम्यान त्यांनी धर्माचे आदर्श स्थापित केले. अंतिम प्रस्थान, ज्या क्षणी त्यांनी आपले पार्थिव स्वरूप सोडून दिव्य क्षेत्रात परतले. अशा प्रकारे त्यांचा पृथ्वीवरील कालक्रम होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुम्हाला थोडी जरी माहिती आवडली असल्यास, आज रामनवमी आहे तर नक्की शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंट करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. संपूर्ण भगवान श्रीरामांची माहिती या व्हिडिओमध्ये आहे, तर नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. धन्यवाद.